पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली। सिंधू जलकरार रद्द करत भारतानं पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आणि यानंतर पाकिस्तान चांगलाच बावचळलाय। भारताच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी समर्थ आहोत अशी दरपोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केली। पाकिस्तानमधल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते। तसंच तटस्थ चौकशीसाठी पाकिस्तान तयार असल्याचं शरीफ यांनी म्हटलं। या चौकशीच्या मागणी आडून पाकिस्तानची भीती आता उघड झाली। The Indus Waters Treaty would be responded to with full force and might, and nobody should remain under any kind of false impression and confusion. Our valiant armed forces remain fully capable and prepared to defend the country's sovereignty and its territorial integrity against any misadventure, as clearly demonstrated by its measured yet resolute response to India's reckless incursion in February 2019. Pakistan is open to participate in any neutral, transparent and credible investigation. तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या भूमिकेवर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी काय म्हटलंय पाहूया। पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडनं जे वक्तव्य येत आहेत ते पूर्णपणे विरोधाभासाने भरलेले वक्तव्य आहेत। एकीकडे ते म्हणतात की याची निपक्ष चौकशी झाली पाहिजे आणि त्यासाठी 2 इस्लामिक देशांची नावं ते पुढे करतायत। दुसरीकडे आम्ही भारताला जशाच तसे उत्तर देऊ। ह्या त्यांच्या ज्या आहेत हे अत्यंत केविलवाणे प्रयत्न आहेत। हे प्रामुख्याने पाकिस्तानी जनतेला स्वतःची डावललेली प्रतिमा ही कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न ते करतायत। कारण यावेळेला भारताने जो दणका दिलेला आहे तो दणका इतका भयानक आहे की पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावरती जनतेचा उठाव हा पाकिस्तानमध्ये होऊ शकतो आणि पाकिस्तान फुटू शकतो।